शिमगा सरला, रंगपंचमी गेली, गडावरचे सर्व आनंद पावले आहे. त्यासाठी आम्ही सुद्धा आनंद पाहत आहोत. पण आमच्या मनाला एक वेगळीच सल आहे. महाराज, आपणास बहुधा नेतोजींची काळजी सतावत असावी. मोरोपंत, ती काळजी आहेच, परंतु जो काटा आमच्या मनात 3 वर्षांपूर्वी रुतला आहे तो अधिकच भळभळतो आहे. महाराज, आम्ही काय हे जाणत नाही? तो शाहिस्ते खान, औरंग्याचा मामा, पुण्यात येऊन आपल्या प्राणप्रिय लाल महालात तळ ठोकून बसला आहे. ती आता जखम भरायची वेळ झाली आहे. आम्ही लाल महालातील भटारखान्यात आपला एक हेर ठेवला आहे, तो येईलच. मुजरा महाराज, बोल पिराजी, काय बातमी आहे? एक रामोजी नावाचा खानसा पुण्यावरून आलाय. महाराजांची काम आहे म्हण, पाठवू काय? दे पाठवून. मुजरा महाराज, आठवण काढली आहे म्हणा. अरे, गेले 6 महिने झाले आला नाहीस. खानाच्या आणि त्याच्या सैन्याच्या गमती जमती सांगायला, म्हणून बोलवलंय तुझला. काय तो खान आणि त्याची ती सेना, कोणाचा कोणाला मेळ नाही जी. नुसतं खा खा खायचं, नाच गाणं बघायचं आणि ताणून झोपायचं. एवढाले रांजण झाली आहे समद्यांचे. एक एक सरदार खाय प्यायच्या पैजान लावतो आणि असा जेवतो का 2 दिवस झोपला म्हणून समजा. खान तेवढा चुसतो, बाकी समद सुस्त. म्हणजे खान तसा नाही तर? व्हयजी, खान नाही तसा. जेवण माफक करतोय, पण आता रमजान आल्यावर रातचं जड अन्न खातील सगळे मरुस्तवर आणि मग झोपतेल डाराडूर. गेल्या 3 वर्षाचा अनुभव आहे. असे झोपतेल का कुणी महालात घुसलं तर पता नाही लागायचा. खानाचा मुलगा आलाय म्हणे. जी, रमजानसाठी आलाय. एक स्वारी मारली की गाणं बजावन आणि खाणं एवढंच करतोय. हो, तेच करू राहिलाय तो. बर 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 बर, आता तू निघ, भेटू लवकरच. महाराज, रामोजीच्या बोलण्याहून कळतंय एवढे लाखभर सैनिक आहेत, पण डोक्याचा वापरच करत नाही. आता गणिम उठवावा, अन्यथा कापावा, करुणी छुपा कावा, जगदंबा कारणे. उदयका सदरानंतर निवडक 6-7 जणांना बोलवा. मोहिमेपर्यंत नेतोजी येतीलच. जी महाराज. विजयी होऊन या. आई भवानी आणि शंभू महादेव तुमचे रक्षण करो. राजे, तुमच्या आणि तुमच्या बांधवांच्या कर्तबगारीवर आमचा भरवसा आहे, पण आताशा हा ताण सहन होत नाही. जपास्वत आहे, गनिम लाखभर आहेत. पंत, चिमणाजी, नेतोजी, बाबाजी, जपा. आऊसाहेब, आपण चिंता करू नये. चकोट 2000 मावळे घेऊन आजच्या अष्टमीच्या रात्री खानाच्या मालावर अचानक हल्ला करणार आहोत. योजना अगदी चोख आहे. येन केन प्रकारे आम्ही 600 मावळ्यांसह पुण्यात शिरकावा करणार आहोत. होय, अगदी नामीयुक्ती काढली महाराजांनी. आम्ही वराडी बनून चाललो आहे पुण्याला. आमच्या नात्यातले लग्न आहे असे सांगितले, परवाने सुद्धा काढले. आऊसाहेब, रमदानाची 6वी रात्र आहे. दिवसभर उपवास आणि रात्र जड अन्न खाऊन गाडोगाड झोपले असतील सगळे. काळजी नसावी, उद्या राम जन्माला येतोच आम्ही. आऊसाहेब, काळजी नसावी. अष्टमीच्या रात्री कृष्णासारखे जाऊन परित्राणाय साधूनाम साधून येतो. तुम्ही आशीर्वाद द्यावा. जगदंब जगदंब. तुमच्या साऱ्यांचंच काळी सिंवाच आहे बाळांनो. जा, विजयी होऊन या, लग्न लावून या. खूप सुंदर. सर्वांचे हावभाव, सगळ्यांचे जितकी कौतुक करावे तेवढे कमी आहे त्या विद्यार्थ्यांचे. खरंच पुरेपूर पुरून उरतायत प्रत्येक त्या कॅरेक्टरला प्रत्यक्ष हे मुलं. आणि पुढचा भाग आपण लगेचच या नाटकाचा बघूया.
किधर जा रहे हो? जी इथलंच आहोत की दाजी. असं काय करताय? छबिनय बाहेरची गस्तो घालतं ना व. आम्ही चाललो आता घरला. उपास सोडला का दाजी? हाँ, अभी खाना हुआ. ये चौकीदारी नहीं, आफत हुई है. नींद ने अभी से आंखों पे कब्जा जमा रखा है. तुम जाओ, निकलो इधर से. परवाना है क्या? किधर जाना है? जी है ना परवाना. वो देश पांडे के घर पे शादी है, वही की बारात है. आपने पहचाना नहीं मुझे? मैं परसों परवाना लेने के लिए आया था, तब आपको बख्शीशी भी दे गया था. चलिए असली घी के लड्डू खाएंगे. ठीक है, चलो निकलो. और रुको, जी हुजूर. और जाते समय लड्डू देख के जाना. जी हुजूर. लड्डू पण देणार आणि गोड बातमी पण देणार. सगळं काही सोबतच देणार. अबुल, फतेह खां, मेरी जान, मेरे जिगर का टुकड़ा, आपके बेबाकी के चर्चा रोज सुन के हमारा सीना चौड़ा हो जाता है. सलामत रहे मेरी जान. आप मेरे जान को मेरे ईद के चांद को नजर ना लगाए खान साहब. अबूल, आपको मेरी उम्र लगे. अल्लाह आपकी खूब तरक्की करे. आमीन. चलिए शहजादे, दिन भर थक गए होगे, जरा आराम फरमाइए. जी अबूजान, मैं एक नजर फेर कर फिर सो जाता हूँ. तलवार तलवार बचाओ बचाओ. युद्धाचा प्रसंग तुमच्या सगळ्यांसमोर सुरू झालेला आहे. ये अल्लाह. हर हर महाराज, तो खान जखमी झाला. त्याचा मुलगा संपला आणि खानाची 3 बोटं कापली तुम्ही, जी त्या औरंगजेला दाखवली होती. आणि तो म्हणला होता, इतकंच आता हे शिवाजी उसे मैं यूं पकड लावूंगा. आता त्याची इतकीशी आबरू राहिली आहे. चला रामजन्म साजरा करू. हर हर